नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गजानन केवट, शिल्पनिर्देशक कातारी। आजच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत टेपर टर्निंग। तर टेपर टर्निंग म्हणजे काय पहा, सगळ्यात अगोदर आपण टेपर टर्निंगची व्याख्या पाहूया। लेथ मशीनवर साइड कटिंग टूलाच्या सहाय्याने चढत्या किंवा उतरत्या क्रमानं जो धातू कट होत जातो त्या क्रियेस टेपर टर्निंग असं म्हटलं जातं। तर आता टेपर टर्निंगच्या पद्धती पाहणार आहोत आपण। मेथड्स ऑफ टेपर टर्निंग। तर बघा, टेपर टर्निंग पद्धतीमध्ये येतंय सगळ्यात पहिली टेपर टर्निंग बाय कंपाऊंड रेस्ट मेथड, यानंतर टेपर टर्निंग बाय टेस्टॉक ऑफसेट मेथड, नंतर टेपर टर्निंग बाय टेपर अटॅचमेंट, नंतर टेपर टर्निंग बाय फॉर्म टूल मेथड, आणि पाचवी मेथड आहे टेपर टर्निंग बाय कॉम्बिनेशन फीड। यालाच आपण टेपर टर्निंग बाय डबल हँड टर्निंग मेथड सुद्धा असं म्हणू शकतो। तर यानंतर आपण प्रत्येक पद्धतीचे फायदे आणि तोटे पाहणार आहोत। तर नेक्स्ट स्लाइडला बघू आपण। आता पहिली याच्यानंतरची मेथड आहे टेपर टर्निंग बाय फॉर्म टूल मेथड। पण या पद्धतीमध्ये फक्त शॉर्ट टेपर केल्या जातात। शॉर्ट टेपर का? तर फॉर्म म्हणजे रूपांतर करणे। आपल्याला ज्या डिग्रीमध्ये टेपर घ्यायचा फक्त तेवढा अँगल आपल्याला टूलाला द्यावा लागतो, म्हणून आपण फक्त शॉर्ट टेपर म्हणजे याच्यामध्ये चाम्पर हा शॉर्ट टेपर येतो। आणि चाम्परिंग करताना आपण 45 डिग्री अगर टूलाला अँगल देऊन टाकला तर आपल्याला कंपाऊंड रेस्टला अँगल लावायची गरज नाही, म्हणून आपण शॉर्ट टेपर असेल तर या पद्धती करू शकतो। या फॉर्म टूल मेथडमध्ये आपण इंटरनल टेपर करू शकत नाही। हे झाले या मेथडचे फायदे आणि तोटे। नंतरची पद्धत आहे टेपर टर्निंग बाय कंपाऊंड स्लाइड मेथड। लेथ मशीनवर सगळ्यात जास्त प्रमाणात वापरण्यात येणारी ही मेथड। सहजतेने टेपर डिग्री सेट करता येते, जास्त डिग्रीमध्ये टेपर लावू शकतो आपण, आणि क्विक सेटिंग करून आपण जास्त मास प्रोडक्शनला ही पद्धत आपण वापरू शकतो। या पद्धतीचे या मेथडचे फायदे आणि तोटे बघूया आपण। या मेथडमध्ये आपण इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही टेपर करू शकतो, हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा। या पद्धतीमध्ये आपण त्वरित टेपर डिग्री सेट करता येते, हा या मेथडचा फायदा येतो। आणि सगळ्यात महत्त्वाचा या मेथडचा तोटा असा येतो, या मेथडनं आपण टेपर थ्रेड पाडू शकत नाही। जे आपण टेपरवर थ्रेड पाडायचे असतात ते या मेथडमध्ये आपण पाडू शकत नाही। चला मित्रांनो, यानंतरची पद्धत आहे टेपर टर्निंग बाय टेपर अटॅचमेंट मेथड। जसं की लेथ मशीनवर अलग अलग प्रकारचे अटॅचमेंट असतात, त्यापैकी एक अटॅचमेंट आहे ही टेपर टर्निंग अटॅचमेंट। या मेथडमध्ये लेथ मशीनची कोणतीही सेटिंग न हलवता आपण एक्स्ट्रा अटॅचमेंट लावून पाहिजे त्या डिग्रीमध्ये इंटरनल एक्सटर्नल दोन्ही टेपर आपण या पद्धतीत करू शकतो। या मेथडचा फायदा असा येतो, यामध्ये आपण टेपर थ्रेड सुद्धा या मेथडनं आपण पाडू शकतो। ही एवढी चांगली आणि या मेथडचा आणखी फायदा असा येतो, आपण लॉंग टेपर सुद्धा या मेथडनं करू शकतो। चला यानंतरची पद्धत टेपर टर्निंग पद्धत पाहूया आपण। मेथड्स ऑफ टेपर टर्निंग ती येते टेपर टर्निंग बाय टेस्टॉक ऑफसेट मेथड। पहा, टेस्टॉक ऑफसेट म्हणजे लेथ मशीनची सेटिंग आहे त्याला ऑफ करणे, सेटिंग मिस करणे। पहा, हा मेन सेंटर आणि हा टेस्टॉक स्पिंडल याची सेटिंग आपल्याला मिस करून ही पद्धत केली जाते। या मेथडमध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे जे लेथचा जो सेंटर असतो, लेथचा हा जो सेंटर असतो याची सेटिंग याची अलाइनमेंट आपल्याला मिस करावं लागते, आणि मिस करून बिटवीन सेंटर जॉब होल्ड करून आपण याच्यावर टेपर पाडू शकतो। या मेथडचे फायदे असे येतात, या मेथडमध्ये आपण जास्त लांबीचा टेपर घेऊ शकतो, या मेथडमध्ये आपण टेपर थ्रेड पाडू शकतो। हे झाले सगळ्यात महत्त्वाचे फायदे या मेथडचे। परंतु या मेथडचं नुकसान असं येतं, या मेथडचा तोटा असा होतो मित्रांनो, या मेथडमध्ये लेथ मशीनची सतत अलाइनमेंट मिस केल्यानं, टेस्टॉक सतत ऑफसेट केल्यानं लेथ मशीनची अलाइनमेंट मिस होण्याची दाट शक्यता असते, म्हणून या मेथडमध्ये आपण जास्त वापर करू शकत नाही करिता। झालं यानंतरचे पहा, या पद्धतीमध्ये या मेथडमध्ये मित्रांनो टेस्टॉक ऑफसेट एक नवीन पद्धत आलेली आहे किंवा नवीन एक इन्स्ट्रुमेंट आलेला आहे, ज्याला आपण टेस्टॉक ऑफसेट न करता फक्त मेन टेस्टॉक स्पिंडलला आपण हे ॲडजस्टेबल सेंटर अगर जेव्हा लावून देऊ तर तेव्हा
याद्वारे सुद्धा आपण टेल स्टॉक ऑफसेट करून ऑफसेट पद्धतीने टेपर करू शकतो. मग यामध्ये टेपर थ्रेड पाडता येईल आणि जास्त लांबीचा टेपर सुद्धा पाडता येईल. याचे फक्त यामध्ये तोटा आणखीन असा येईल, या पद्धतीमध्ये इंटरनल थ्रेड पाडता येणार नाही. चला नेक्स्ट, यानंतर आपण टेपर टर्निंग बाय. थँक्यू.